आवाज वगैरे येतोय का तुम्हाला क्लिअर ते पण सांगा। आणि मी फक्त बोलत राहण्यापेक्षा आपलं एक इंटरॅक्शन झालं पाहिजे। तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। ब्रिंग देम ऑन कॅमेरा, ठीक, ओके। ते काही शंका असतील तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। आता सुरुवात करूया आपण लेक्चरला। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक शंका असते की वर्णमालेतील वर्णांची संख्या किती आहे, 50 आहे की 52 आहे। MPSCला हा प्रश्न रद्द करावा लागला होता की क्ष आणि ज्ञचा वर्णमालेत समावेश होत नाही, असा प्रश्न आता 2 वर्षापूर्वी विचारला होता। तो प्रश्न आयोगाला रद्द करावा लागला होता कारण त्याच्या मागच्या विचारलं होतं की क्ष आणि ज्ञ यांचा वर्णमालेत समावेश होतो। जी शिफारस जी केली होती ती मपा सबनिशांनी केली होती, म्हणून वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञचा 100% समावेश होतो, हे लक्षात ठेवायचे। त्याच्यामध्ये तिळ मात्र शंका ठेवायची नाही। आणखी महत्त्वाचा मुद्दा की 48 वर्ण जे मूळ होते त्याच्या हे 2 नवीन इंग्रजी स्वर टाकलेत। त्यांना प्राध्यापक मंगरुळकरांनी सांगितलं होतं की यांना आपल्या भाषेमध्ये घ्या, कारण आपण ज्यावेळेस इंग्रजीत होते त्यावेळेस बरेचसे इंग्रजी शब्द शिकलो, जसे ॲपल आहे, ऑरेंज आहे, तर याच्यावरती जो अर्धचंद्र असतो तो आपल्याकडे द्यायला नव्हता, म्हणजे आपल्याकडे ती पद्धती नव्हती तशी की अर्धचंद्र द्यायची। संस्कृतमध्ये अर्धचंद्र हा प्रकार नाही आहे, आणि म्हणून तो ॲपल आणि ऑरेंजचा जो अ आहे किंवा ॲ आहे तर ते आपण इंग्रजीमधून घेतलेले आहेत। आणि क्ष आणि ज्ञ ही मुळात संयुक्त व्यंजन आहेत आणि त्यांचा जर पाय जर नाही मोडला तर ती जोडाक्षर असतात, म्हणून जर क्ष आणि ज्ञचा जर पाय मोडला त्यांना उत्तर संयुक्त व्यंजन सांगा, आणि जर त्यांचा पाय जर नाही मोडला तर जोडाक्षर असं उत्तर सांगायचे। आता बरेचसे विद्यार्थी मला असं क्रॉस करू शकतील किंवा बरेचसे शिक्षक पण असं म्हणतील की मग जोडाक्षरांची वर्णमाला असते का? क्ष आणि ज्ञ हे संयुक्त वर्ण आहेत, मग जर 4 स्वरांचा संयुक्त स्वरांचा जर वर्णमालेत समावेश होतो ना, तर संयुक्त व्यंजनांचा सुद्धा वर्णमालेमध्ये समावेश होतो। म्हणून 48 + 2 + 2 असे 52 वर्ण सांगायचे आहेत। आणि मी तुम्हाला एक अगदी खात्रीशीर गोष्ट सांगतो की हा प्रश्न 100% कोर्टात जाणार भविष्यात, कारण पुस्तकामध्ये व्हेरिएशन आहे। काही ठिकाणी 50 आहे, काही ठिकाणी 52 आहे। मी मात्र 52 दिले, कारण शासनाने जे सर्क्युलर काढलेले त्याच्यामध्ये स्पष्टपणे 52 वर्ण त्या ठिकाणी मोजले तर ते भरतात। आणि जर आपल्या घरात 10 माणसं असतील, आणखी एक्स्ट्रा 2 जर आले तर आपण त्यांना आपल्या घरातलं सदस्यच मानतो। वर्णमालेमध्ये जे 2 वर्ण टाकलेत नवीन त्यांचाही वर्णमालेमध्ये स्पष्टपणे समावेश होतो। आणि अलीकडे नवीन जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये सर्क्युलरमधल्या बऱ्याचशा प्रश्नांचा जे 2009ला जे सर्क्युलर महाराष्ट्र शासनाने काढलं होतं त्याच्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांचा समावेश केला आहे। जसं मध्ये उभा दंड असणारे वर्ण, जसं क आहे, फ आहे, अर्धा उभा दंड असणारे ळ, त्यानंतर रला कोणताच दंड नाही आहे, त्याच्यानंतर शेवटी स्वतंत्र दंड असणारे वर्ण, असे प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत। त्याच्यामुळं वर्णांच्या रचनेवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात। पूर्वी फक्त लृ हा एवढाच एक वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावरती होता, आता एकूण 3 वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, तर ते मी तुम्हाला पुस्तकात दिलेले आहे। आणि माझ्या पुस्तकाची एक 14वी आवृत्ती येते, एक तर ही आवृत्ती 100% तुम्ही वाचा, कारण का याच्यामध्ये मी 2019 आणि 20 याच्यामधल्या ज्या 6 प्रश्नपत्रिका आहेत तर या प्रश्नपत्रिकांचं बारीक सारीक देण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन केला आहे। 2019 ते 2020 मध्ये जे एकूण 6 परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षातले जे प्रश्न आहेत त्यांचं सविस्तर विवेचन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे। इथून पाठीमागच्या प्रश्नांचं पुस्तकात जर स्पष्टीकरण जर दिलं असतं तर पुस्तक फार मोठं होत होतं, म्हणून त्याचं स्पष्टीकरण मी काही दिलेलं नाही, त्यासाठी स्वतंत्र पुस्तक आहे। परंतु अलीकडच्या क्वेश्चन पेपर नवीन भर टाकली आहे पुस्तकामध्ये, जवळजवळ 7.5 आहेत, तर त्याच्यात ते दिलेलं आहे। तर याचा तुम्ही लाभ घ्या। तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंका विचारा। आणि सर आवाज येतोय का? एक मला सांगा बरं जरा व्यवस्थितरित्या मी बोललेलो।
मुलांनी मला कमेंटमध्ये सांगा की मी बोलतोय त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत येतोय का. फक्त इज वॉचिंग असंच येतं इथं. आवाजाचा काही प्रॉब्लेम आहे का हे पण मला एकदा सांगा तुम्ही. जर असेल तर तसं स्पष्टपणे कळवा. हॅलो हॅलो. मुलांनी कमेंटमध्ये मला सांगा की आवाज येतोय की नाही तुमच्यापर्यंत. बरं, आता थोडक्यात प्रयोगाविषयी माहिती सांगतो. अलीकडे मला असं वाटतं कंबाईनमध्ये एक प्रश्न विचारला आहे प्रयोगाच्या बाबतीमधला. साधारणतः 3 प्रयोगांचं मिश्रण विचारलं आहे. कर्तृ, कर्म आणि भावसंकर अशा प्रकारचा एक नवीन प्रयोग विचारला आहे आयोगाने. तर तो पुस्तकात मी दिलेला आहे, एकदा वाचून घ्या. जर मागच्या वर्षी तो प्रश्न विचारला आहे तर पुढच्या वर्षी तो विचारण्याचे चान्सेस आहेत. आणखी एक विशेष बाब सांगायची, भावे प्रयोगाचे 4 उपप्रकार दिलेले आहेत. 4. त्याच्यामुळं गौण कर्तृक भावे, शक्य भावे, समापन भावे, नवीन भावे असे भावे प्रयोगाचे सुद्धा प्रकार पडतात. आणि हे काय पुस्तकात पुढे तुम्हाला सापडणार नाही आहे. हे जुने मी घेतलेले आहेत. ह्यावेळेस म्हणजे पुस्तक लिहिताना मी बरेचसे नामांकित लेखांचे पुस्तकं मी फॉलो केलेले आहेत. त्याच्यामुळं ह्यावेळेचं जे पुस्तक आहे मी समाधानी आहे की मी चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना देऊ. म्हणून तुम्हाला ज्या काही शंका येतील त्या मला तुम्ही फोनवरती विचारू शकता. मी तुम्हाला याच्या अगोदरही माझा फोन नंबर पुस्तकावरती दिलेलाच आहे, पण आजही तुम्हाला माझा फोन नंबर देतोय 90 11 025 700 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. पोलीस भरती ही 100% होणार आहे. आणि अगोदर फिजिकल की अगोदर रिटर्न वगैरे ह्या गोष्टींचा विचार न करा. तुम्ही तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करा. कारण विद्यार्थ्यांच्या चर्चा करण्यामध्येच सगळा वेळ निघून जातो आणि अभ्यास राहतो बाजूला. जर पास व्हायचं असेल तर एक गोष्ट प्रकर्षाने तुम्ही केली पाहिजे, ते म्हणजे इथून पाठीमागे जेवढे पोलीस भरतीचे प्रश्न विचारलेत पोलीस भरतीला, तर ते प्रश्न म्हणजे पाठ करा, तुम्हाला समजून घ्या, काय करायचं, जसा अभ्यास करायचा तसं करा, पण त्याच्यातला एकही प्रश्न तुमचा चुकताना कामा नये जर पास व्हायचं असेल तर. कारण एका वर्षामध्ये ज्या प्रश्नपत्रिका विचारल्या आहेत सगळ्या जिल्ह्यांच्या जर प्रश्नपत्रिका जर गोळा जर केल्या आणि त्याच्यातले कॉमन क्वेश्चन जर काढले तर मी तुम्हाला सांगतो सगळे कॉमन क्वेश्चनमध्ये 40 ते 45 प्रश्न सारखे भरतात. म्हणून एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न दुसऱ्या कोणत्या तरी प्रश्नपत्रिकेमध्ये 100%. म्हणून इथून पाठीमागचे सगळे क्वेश्चन पेपर्स चांगल्या रीतीने तयार करून ठेवा. गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयावरती तुमची चांगली जर कमांड जर असेल तर पोलीस भरती अगदी सहज तुम्ही पार करू शकता. आणि एवढ्या मोठ्या जागा जर निघणार असतील तर त्याच्यामुळे तुमचा नंबर 100% लागणं आवश्यक आहे. मराठी हा विषय अवघड नाही आहे, ती आपली मातृभाषा आहे. फक्त तुम्हाला सरावाने जमेल ती. म्हणजे एवढं पण अगदी लाईटली घेण्याचं काही कारण नाही की बाबा एकाच वेळेस वाचलं तर आपल्याला सर्व ग्रामर येऊ शकतं असा गैरसमज डोक्यातून काढून टाका. मी मोराळिंबेंचं पुस्तक 40 वेळेस वाचलेलं आहे स्वतः. तुम्हाला जर प्रोफिशियन्सी पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचं पारायण करावं लागतं. आणि एक दिवसात सगळं अंडरस्टँडिंग कधीच होत नसतं. दररोज एक प्रकरण घ्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती डिस्कशन करा मित्रांबरोबर एक प्रकरण घेऊन त्याच्यावरती, आणि मग वाटलं तर सगळ्यांनी एकत्र बसून सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्याला जी गोष्ट येते त्यांनी दुसऱ्याला सांगायची. म्हणजे ग्रुप डिस्कशनने तुम्ही जर एखाद्या करत असाल तर त्याचं सखोल ज्ञान तुम्हाला मिळू शकतंय. म्हणजे क्लासमध्ये काही गोष्टी स्किप झालेल्या असतील किंवा बाकीच्यांना काही माहीत नसेल तर ज्याला येत आहे तो त्या ठिकाणी ते सांगू शकतो. आणि याचं उत्तर कसं आलं, म्हणजे उत्तर पाठ करण्यापेक्षा उत्तर आलं कसं याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न करा. आणि दिवसातून मला असं वाटतं गणित, बुद्धिमत्ता यासाठी एक 3 तास, एक 1.5 ते 2 तास जर तुम्ही जर दिले तर तुमचा 75%
अभ्यास हा कव्हर होतो आणि उरलेला वेळ मग तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही 75% सिलेबस या 3च विषयावरती अवलंबून असल्यामुळं तुम्ही याच्यावर जास्त फोकस करा आणि मागच्या प्रश्नपत्रिका मात्र प्रकर्षाने सोडवायच्याच तुम्ही सगळ्यांनी. त्याचं एक एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे माझं मार्केटमध्ये, तुम्ही ते घ्या किंवा दुसऱ्याचं कोणाचंही घेतलं तरी चालेल, परंतु ज्याच्या खाली पूर्ण चांगल्या प्रकारचं निर्दोष स्पष्टीकरण दिलं असेल प्रश्नांच्या उत्तरांचं, तर असं पुस्तक घ्या. म्हणजे तुमच्या डोक्यावरचा लोड, एखादा प्रश्न दिवस जात असतो पूर्णपणे, म्हणून एखादं चांगलं पुस्तक घ्या आणि सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा सोडून घ्या. तुम्हाला आपोआपच पुढे कळेल की आपला स्पीड पण वाढलाय आणि वेळेच्या आतमध्ये आपली प्रश्नपत्रिका सोडवून होते. काही काही गणित तर असे येतात एकाच परीक्षेमध्ये म्हणजे एका वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या काही जिल्ह्यांच्या भरत्या झाल्या त्याच्यामध्ये 10 वेळेस एकच गणित विचारलेलं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत, अर्थमंत्री कोण आहेत, अशा प्रकारचे प्रश्न जवळजवळ एका वर्षामध्ये 15, 20 वेळेस विचारलेले आहेत. आणि मग तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की प्रश्न विचारण्याची नेमकी पद्धती असते कशी. अलीकडे PSI STI असिस्टंटचे किंवा कंबाईनचे जे प्रश्न आहेत किंवा क्लिरिकलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरळ MPSCला कॉपी होत आहेत. त्याच्यामुळे तेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता बरेचसे विद्यार्थी फक्त वॉच करतायत, कोणी मला काही शंका विचारत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही शंका विचारा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण मी फक्त एकटाच बडबड करतोय, तुम्ही काही कोणी रिस्पॉन्स देत नाही आहेत, म्हणजे मला प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे माझं लेक्चरचं सार्थक झालं पाहिजे की तुमच्या शंकांचे निरसन करण्यास. जोडाक्षरे व ते साधण्याचे प्रकार. याच्यामध्ये जोडाक्षर आणि साधण्याच्या प्रकारामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की जर जोडाक्षर आपण जर लिहिलं तर त्याचं विलगीकरण करताना किंवा त्याचं बायफर्गेशन करताना किंवा त्याचं शब्द वेगवेगळे, त्याच्यातले अक्षर वेगवेगळे करताना जोडाक्षरामधले, तर जर समजा संत शब्द आहे, मग संतमध्ये स त्यानंतर का वरती टिंब का टिंब सेपरेट, अशा प्रकारची मुलांची एक शंका असते. लक्षात ठेवा की अनुस्वार आणि विसर्ग हे स्वतंत्र 2 वर्ण आहेत. ते फक्त चा किंवा इतर एखाद्या स्वराचा आधार घेतात. जर वरती टिंब जर दिला तर ते एकूण 2 वर्ण असतात, लक्षात ठेवायचं आहे. तो एक वर्ण नाही आहे, कारण अनुस्वार हा स्वतंत्र वर्ण आहे, विसर्ग हा स्वतंत्र वर्ण आहे. मराठीत त्यांना स्वतंत्र वेगळी स्थान आहेत, पण ते थोडे असल्यामुळे त्यांना स्वरांचा आधार लागतो. म्हणून अनुस्वार हा टिंब देऊनच वेगळा दर्शवायचा आणि त्याचं स्वतंत्र स्थान तुम्हाला देता येणं आवश्यक आहे. म्हणजे समजा संतमध्ये स अधिक अधिक अनुस्वार अधिक त अधिक अशा प्रकारची फोड करावं लागेल. दुःखमध्ये तसंच होईल, तुम्हाला द अधिक उ आणि परत विसर्ग द्यावा लागेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं अडचण जाते, परंतु सर्क्युलरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं दिलेलं आहे. तुम्ही विसर्ग वेगळा लिहिणं आवश्यक आहे आणि वर्ण मोजताना त्याचं मेन्शन सुद्धा करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये एक अनुस्वार आहे, याच्यामध्ये एक विसर्ग आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शब्दाचा विग्रह करता किंवा फोड करता तर त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता पाठीमागे, वृद्ध्यादेश. तर वृद्ध्यादेशमध्ये आयोगाने शब्द दिला वृद्ध्यादेश आणि फोड दिली उत्तरामध्ये वृद्धी अधिक आदेश अशी फोड दिली होती. आणि एकदा असा प्रश्न विचारला वृद्ध्यादेश आणि वृद्ध्यादेश या शब्दाचीच फोड केली. म्हणजे आयोग कशा प्रकारे विचारेल हे त्या परिस्थितीवरती अवलंबून असतं. उत्तर काढायचं त्या प्रश्नाच्या स्वरूपावरून तुम्हाला ठरवावं लागतं. म्हणजे तुम्ही आता असं म्हणणार की मग वृद्ध्यादेश या शब्दाची फोड जर आयोगाने वृद्धी अधिक आदेश अशी जर दिली जर असेल तर सगळ्या शब्दांची अशीच देतील का? गणेश या शब्दाची फोड गणेश जो शब्द आहे तशाच प्रकारची देऊ शकतं, किंवा गण अधिक ईश अशा प्रकारची सुद्धा फोड तुम्हाला देऊ शकते. फक्त स्वरूपावरून उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागतं.
आवाज येतो का बघ बरं. मुलांनी मला शंका विचाराव्यात, म्हणजे मी फक्त माहिती सांगण्यासाठी इथं आलेलो नाही आहे. तुम्ही मला प्रश्न विचारावेत काहीतरी, यासाठी मी इथं आलेलो आहे. मुलं काहीच प्रश्न विचारत नाहीत आणि फक्त वॉच करतायत. तर तुमच्या ज्या शंका आहेत त्यासाठी तुम्ही मला सांगा काय काय अडचणी आहेत तुमच्या त्या. आणखी मुलांची एक शंका असते की वृत्त, अलंकार आणि रस याच्यावरती प्रश्न येतात का? हो, येतात. म्हणजे अलीकडे काही ज्या प्रश्नपत्रिका आहेत, एक 2-4 वर्षातून 1-2 प्रश्न तर याच्यावरती असतात. वृत्तावरती पण असतात, अलंकारावरती पण असतात आणि रसावरती पण असतात. 9 रस आहेत, तसे अलंकार पण आहेत. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की अलंकार आम्हाला लक्षात राहत नाहीत. अलंकारामध्ये कधी कधी एका ओळीमध्ये 4-4 अलंकार असतात. जसं DED-TET विचारलेला प्रश्न होता 2010 मध्ये, एकाच ओळीमध्ये 2 अलंकार होते, त्याच्यामुळे तो प्रश्न कॅन्सल करावा लागला होता. अलंकार हा सामान्यपणे असणारा प्रकार आहे. तर जसं शब्दालंकार आणि अर्थालंकारामध्ये शब्दालंकाराचे 3 प्रकार पडतात. जसं श्लेष आहे, अनुप्रास आहे आणि यमक आहे. श्लेषमध्ये 2 अर्थ असतात, 2 मिनिंग असतात त्याच्यामध्ये. तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. जसं सुमने हा शब्द आहे, चांगली मने आणि फुले. त्याप्रमाणे अनुप्रासमध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती असते. जसं त त त, च च च, ग ग ग अशा प्रकारची. जसं चंदुकी चाचीने, चंदुकी चाचा चांदी के चमचेचे, चटणी चटाई. चा इथे सर्रास वापर केला आहे आणि त्याच्यामुळे एक नाद किंवा ताल निर्माण होतो. यमकमध्ये जसं सुसंगती सदा घोडो, सुजन वाक्य कानी पडो, घोडो आणि पडो यासारखे शब्द, उच्चारात समानता असणारे शब्द ठराविक ठिकाणी वापरले असतात. आणि तुमच्यासाठी एक विशेष बाब सांगतोय की मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता या 3 विषयांचे आम्ही ऑनलाईन लेक्चर्स, म्हणजेच आम्ही लेक्चर शूट करून यूट्यूबवरती टाकणार आहेत. म्हणजे मराठीमध्ये बराचसा बदल झाला आहे. मी आता व्हिडिओ शूट करून जवळ 2 वर्ष झाले. त्या 2 वर्षामध्ये बऱ्याचशा काही नवीन प्रश्नांचा समावेश किंवा नवीन गोष्टी तुम्हाला समासामध्ये अलीकडे 1-2-3 प्रश्न कसे विचारले ते सांगतो. तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये द्वितीय तत्पुरुष आहे. द्वितीय तत्पुरुषला करण आणि तृतीयाला करण विचारलं होतं आणि चतुर्थी तत्पुरुषला त्याला संप्रदान तत्पुरुष विचारलं होतं आणि षष्टीला संबंध तत्पुरुष विचारलं. असे प्रश्न अलीकडे विचारलेत आणि बहुतेक मुलांनी वाचलेलंच नाही. कारण हे जे पुस्तक आहेत ते 1836च्या आसपास लिहिले गेलेले पुस्तक आहेत. तर मार्केटमध्ये यांचा कुठे मागमूस नाही. सहज नेटवरती कधी जर तुमच्या हाताला लागलं पुस्तक सर्च करताना तर एखादं मिळून जातं. तसं मी बऱ्याचशा महत्प्रयासाने 1 वर्षभर प्रयत्न करून हे पुस्तकं सगळे गोळा केलेत आणि त्याच्यामधून ते घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एक प्रश्न होता पाठीमागे, एक विचारला होता की अनंत आणि अन्याय हा कोणता समास आहे. उदाहरण दिलं होतं, त्याचं नन तत्पुरुष समास उत्तर दिलं होतं आणि हे उत्तर चुकीचं होतं. अनंत हा शब्द जो आहे तो बहुव्रीही समासामध्ये मोडतो आणि अन्याय हा शब्द तत्पुरुष समासामध्ये मोडतो. एकत्र विचारले होते आणि उत्तर मात्र त्याचं नन तत्पुरुष दिलं होतं. हा प्रश्न संदिग्ध होता, परंतु परीक्षेत उत्तर मात्र त्याचं नन तत्पुरुष समासाचं उत्तर दिलेलं आहे. आणखी एक तूप हा शब्द आहे. तूप हा शब्द कानडीमध्ये, आयोगाचं आत्तापर्यंत 2दा उत्तर कानडीमध्ये आणि एकदा उत्तर त्याचं तेलगू दिलं तूपचं. त्याच्यामुळं याही प्रश्नाकडे जरा लक्ष ठेवा, कारण तूप हा शब्द आतापर्यंत 3दा विचारलाय. 2 वेळेस कानडीमध्ये आणि 1 वेळेस तेलुगूमध्ये असं उत्तर दिलंय. आयोगाचंच उत्तर आहे, लक्षात ठेवा. जे व्हेरिएशन्स येत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाही, कारण ज्या पुस्तकातून प्रश्नपत्रिका ते काढतील त्या पुस्तकाचा ते रेफरन्स घेऊन त्याच्यातून काढतील. दुसऱ्या पुस्तकात काहीतरी वेगळं दिलं असतं किंवा शासनाच्या सर्क्युलर पण बऱ्याचदा फॉलो केलेलं नसतं.
एकदा तर असा प्रश्न विचारला की क्ष आणि ज्ञाचा पाय मोडलेला नव्हता आणि त्यांना संयुक्त व्यंजन उत्तर दिले. असं उत्तर सरळ सरळ चुकीचं आहे. ते त्यांचा पाय मोडला तरच संयुक्त व्यंजन होतात. त्यांचा पाय जर नाही मोडला तर ते जोडाक्षर होत असतात. आघातयुक्त हा एक वर्ण, आघात नावाचा एक टॉपिक मी नवीन इंक्लूड केलं आहे पुस्तकामध्ये. आतापर्यंत 4 प्रश्न आघातवरती विचारलेले आहेत. तसं पुण्य याच्यामध्ये प वरती जोर येतो, त्याला आघात असं म्हणतात. तशा प्रकारचे एकूण 17 ते 18 नियम आहेत त्याचे. म्हणजे करवत असेल किंवा कन्या असेल यासारखे जे शब्द असतात त्याच्यामध्ये जोर नेमका येतो कुठे याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात. आणि याच्यावरती एकूण 4 प्रश्न विचारले गेले आहेत. तुम्हाला पण तो प्रश्न येऊ शकतो. आणि मुलांचं असं म्हणणं असतं की कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे. पुस्तक घेतलं की पहिला प्रश्न असतो याच्यातले महत्त्वाचे घटक सांगा. सर्वच पुस्तक महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं अनवॉन्टेड मटेरियल कुठंच टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळं सर्वच्या सर्व पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. अलीकडे व्होकॅब्युलरीवरती जास्त भर देत आहेत मराठीच्या. म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले आहेत. आणि पुस्तकांचे नावं, लेखकांचे नावं याच्यावरती अलीकडे 10-12 वर्षात तर मला वाटत नाही प्रश्न विचारले नाही कुठे. म्हणून पुस्तकांचे नावं असे म्हणजे जास्त करू नका. टोपण नाव वगैरे पण काही विचारलेले नाही येतं. फक्त मराठी भाषेत शिवाजी, मराठी भाषेत जॉन्सन कोण आहेत आणि त्याच्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत हा पण प्रश्न विचारला आहे. तर हे एवढं करून ठेवा मात्र. जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. हा प्रश्न माझ्या पुस्तकात सगळ्यात शेवटच्या पानावरती होता. तो प्रश्न विचारल्यानंतर मग मी तो परत पहिल्या 1-2 पानावरती घेऊन आलेलो आहे. त्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, परत पुन्हा तो विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर डायमंड ज्युबली, सिल्वर ज्युबली यासारखे जे मराठीत नावं आहेत, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव वगैरे, तर हे सुद्धा पाठ करून ठेवा. याच्यावरती जोड्या लावण्यासाठी प्रश्न येऊ शकतात. बरं, जे मुलं व्हिडिओ हा पाहत आहेत त्यांच्या शंका माझ्याकडे आले पाहिजेत. ते फक्त पाहत आहेत व्हिडिओ परंतु विचारत नाहीत काही. मी तर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आलेलो आहे. आता मी 3री वेळेस सांगतोय मी तुम्हाला. मी कीर्तन सांगायला आलेलो नाही इथे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या शंका वाटतील त्या तुम्ही मला विचारायच्यात. समासामध्ये एक नवीन प्रकार विचारला होता, तो म्हणजे डोई जड. डोईसाठी जड, डोईला जड हा चतुर्थी तत्पुरुष समास आहे. तर हा विचारला होता. आणखी देशगत नावाचा एक समास विचारला होता, देशाला गेलेला. याच्यामध्ये समासामध्ये डायरेक्ट विरोधाभास आहे. डॉक्टर हिरेमठ यांच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर सप्तमी तत्पुरुष दिलेलं आहे आणि आयवाण्याचं उत्तर चतुर्थी तत्पुरुषला प्रत्यय आहे म्हणून चतुर्थी तत्पुरुषाचं उत्तर होऊ शकत नाही. कारण कुठल्याही स्थळाला लागलेला जो सराणा ते प्रत्यय असतो, द्वितीय तत्पुरुष दिलेला आहे, त्याचं कुठल्याही स्थळाला जो प्रत्यय लागतो सराणा ते प्रत्यय तो चतुर्थीचा असतो, द्वितीयचा नसतो. थोडंसं करेक्शन करून घ्या. हिरेमठांच्या पुस्तकात ते चतुर्थी, आयवाण्याचं उत्तर द्वितीय तत्पुरुष दिलं आहे देशगत या शब्दाचं. त्यानंतर पानकोंबडा, पानसाप यासारखे जे शब्द येतात तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे क्रियाविशेषणांच्या बाबतीमध्ये. मराठीमध्ये क्रियाविशेषणांच्या 8 प्रकार पडतात असं एक प्रश्न विचारला होता आयोगाने. तो आयोगाने विचारला आणि आयोगानेच रद्द करून टाकला. म्हणजे येतानाच उत्तरपत्रिकेमध्ये रद्द होऊन आला होता तो. याचं कारण असं आहे की इंग्लिशमध्ये 9 प्रकार आहेत क्रियाविशेषणांचे आणि आपल्याकडे 8च प्रकार आहेत. तर तो प्रश्नच रद्द केला आयोगाने तिकडून येतानाच पहिल्यांदा. म्हणजे त्याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन पण घेतलेलं नव्हतं. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे, संख्यावाचक क्रियाविशेषण हा एक जो प्रकार आहे आता नवीन अलीकडे लेटेस्ट आलेला, तर त्याच्यामध्ये एकूण 5 प्रकार आहेत, उपप्रकार. तर ते 5 जे प्रकार आहेत ते 5 प्रकार चांगले करून ठेवा. कारण याच्यावरती टोटल 9 प्रश्न विचारले 2014 ते 2020 पर्यंत एकूण 9 प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामुळे संख्यावाचक क्रियाविशेषणे हा प्रकार चांगला करून ठेवायचा आहे. मध्ये
बऱ्याचदा विद्यार्थ्यांची फसगत अशी होते की शब्दयोगावे नेहमी नामाला जोडून येतं असं आपण पाठ केलेलं असतं, परंतु सर्वच शब्दयोगावे नामाला जोडून येतात असं नाही. काही काही शब्दयोगावे हे स्वतंत्रपणे सुद्धा येतात. म्हणून अलीकडे मागे काही दिवसामध्ये विचारलेले प्रश्न असे आहेत की सर्वच शब्दयोगावे नामाला जोडून येतात का, हे विधान सत्य की असत्य? असत्य. काही स्वतंत्र येतात, काही मात्र नामाला जोडून येतात. क्रियाविशेषणांच्या बाबतीतही प्रश्न विचारतात की क्रियाविशेषणे विकारी आहेत का विकारी आहेत. क्रियाविशेषणे विकारी आहेत आणि क्रियाविशेषण अव्यय जर म्हटलं तर मात्र ते अविकारी असतं. याच्यावरती बरेचसे गोंधळात टाकणारे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मुलांच्या शंका मात्र कुठेच काही दिसत नाही. मीच तुम्हाला सांगतोय माहिती. संधी हा प्रकार संस्कृतमधला आहे. आपल्याकडे संधी हा प्रकारच नाही आहे. म्हणजे मराठीमध्ये संधी हा प्रकार कुठेच नव्हता पहिला. आपण संस्कृतचं व्याकरण ज्यावेळेस ॲडॉप्ट केलं, व्याकरण लिहिताना व्याकरणकर्त्यांसमोर दोन भाषांचे व्याकरण होते, ते म्हणजे इंग्रजी आणि संस्कृत. म्हणून आपल्या भाषेवरती इंग्रजी आणि संस्कृतचा मोठा प्रभाव दिसतो. संधी हा प्रकार आपण संस्कृतमधून स्पष्टपणे उचललेला आहे. त्याच्यामध्ये एक 3-4 संधी फार महत्त्वाच्या आहेत. अलीकडे प्रश्न विचारला, हलसंधी म्हणजे काय? व्यंजन संधीला हलसंधी म्हणतात. अच संधी म्हणजे काय? स्वरसंधीला अच संधी असं म्हणतात. सीमासंधी एक प्रकार विचारलेला आहे. सीमासंधी म्हणजे दोन वर्ण एकत्र येताना अर्थ वेगळा असतो आणि दोन वर्ण वेगळे केले की त्यांचा अर्थ वेगळा असतो. जसं कालवनात आणि कालवनात. कालवनात म्हणजे जंगलात त्याचा अर्थ होतो आणि कालवनात म्हणलं डायरेक्ट जर जोडून जर लिहिले त्याचा अर्थ भाजी असा होतो. त्यानंतर परिवर्तन संधी असा एक प्रकारे, म्हणजे डायरेक्ट वर्ण बदलतो. अनु अधिक संघ या ठिकाणी सच्या ठिकाणी श येतो, त्याला परिवर्तन संधी असं म्हणतात. हे अलीकडे लेटेस्ट विचारलेले प्रश्न आहेत. म्हणून परिवर्तन अजून श होतो, यालाच परिवर्तन संधी म्हणतात. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार आहे. सामान्य रूप सांगून ठेवतो. आता याच्यात जर आयोगाने विचारलेले प्रश्न जर चुकीचे तर विद्यार्थी सुद्धा तशाच प्रकारे पाठांतर करतात. आता झाड हा शब्द आहे, हा मूळ शब्द आहे. झाड शब्दाला ज्यावेळेस आपण प्रत्यय जोडतो ना, त्यावेळेस झाड शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो तेवढं सामान्य रूप असतं. झाडाचं झाडा हे सामान्य रूप आहे आणि त्याला जर ला प्रत्यय जर जोडला तर झाडालाही विभक्तीचं रूप आहे. म्हणून झाडा एवढंच सामान्य रूप आहे, लक्षात ठेवा. पण आयोगाने कधी पूर्णपणे झाडाला या शब्दाला सुद्धा सामान्य रूप म्हणून टाकलेलं आहे, पण ते विभक्तीचं रूप आहे, लक्षात ठेवा. आणि शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचं कार्य करतात, हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेत. कृष्ण अर्जुनाप्रत बोलला, ला वापरावा लागतो, म्हणून कृष्ण अर्जुनाला बोलला. मग हा जो प्रत शब्द आहे तो द्वितीयचा कार्य करतो. बाबांनी मधूसाठी शर्ट आणला, साठी काढून टाकलं तर मधूला शर्ट आणला, ला प्रत्यय लागतो. दान जाण्याची क्रिया आहे म्हणून त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष आहे. म्हणून जर प्रश्न विचारला शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचं कार्य करतात तर 100% हो करतात. शुद्ध शब्दयोगी अव्यय हा एक आत्ता लेटेस्ट 2019ला प्रश्न विचारलाय. जे शब्दयोगी अव्यय नामाच्या मूळ रूपात कोणत्याच प्रकारचा बदल घडून आणत नाही त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. बर, शंका काही येत नाही तर फक्त मुलं वॉच करतायत. शंका मी विचारायला सांगितलं तर शंका काही कोणी टाईप करत नाही किंवा विचारत करत नाही. इकडे टाईप होत नाही का हा प्रश्न आहे. तुम्हाला जर मनात काही असेल तर ते विचारा. पोलीस असेल तिथे मला विचारू शकता. मराठी व्याकरण एवढं काही अवघड नाही, सोपं आहे. पण त्यासाठी तुम्हाला मात्र सराव करावा लागेल का. अगोदर फिजिकल, अगोदर लेखी या संभ्रमात राहण्यापेक्षा आपण आपला अभ्यास करत राहायचा. अचानकपणे कधी, आणि आम्ही तुम्हाला आणखी एक बाब सांगतो, आरोग्य सेवकांची भरती आणि पोलीस भरती ह्या 100% होणार. आणि लॉकडाऊन जसं उठेल तसं बाकीच्या पदांच्या सुद्धा भरत्या होणार. कारण या 6-7 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकही भरती झालेली नाही. त्याची रिटायरमेंट आहे ती पण. आणि अगोदर शासनाच्या याच्यामध्ये
भरपूर जागा रिकाम्या आहेत, ह्या शासनाला भरावेच लागतील. आणि विशेष बाब असते, ज्यावेळेस मंदी येते त्यावेळेस नोकर भरती 100% होत असते. म्हणून तुम्ही नशिबवान आहात, आता नोकर भरती निघेल आणि याचा तुम्हाला फायदा पण होईल. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की संधीमध्ये ज्यावेळेस 2 स्वर एकत्र येतात तर त्यापासून निर्मिती झालेला जो स्वर आहे तो वेगळाच असतो, आणि आम्ही ज्यावेळेस इकडे 2 स्वर एकत्र लिहितो त्यावेळेस मात्र जो स्वर निर्माण होतो तो वेगळा असतो. मग हा असा फरक कसा काय पडतो? संधीचे नियम हे संधीचे नियम शब्दांच्या उच्चारावरून ते ठरलेले आहेत, आणि इकडं जर स्वर एकत्र तुम्ही जर स्वतंत्ररित्या जर केले तर ते जे स्वर निर्मिती होते नवीन स्वरांची ती मात्र वेगळी असते, कारण इकडचे नियम वेगळे आहेत आणि संधीचे नियम वेगळे आहेत. आणि जर संधी तुम्हाला अवघड वाटत असेल तर नियम 10 वेळेस वाचा, बरोबर संधी तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय ते. एकही प्रश्न संधीचा नियमांच्या बाहेर नाही. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, हे व्यंजन संधीचे 3 प्रकार खूप सारे विचारले गेले. त्याच्यानंतर संप्रसारण म्हणजे काय, यनादेश म्हणजे काय, हे सुद्धा प्रश्न विचारले. तर पुस्तकात स्पष्टपणे दिलेले यनादेश म्हणजे काय आणि संप्रसारण म्हणजे काय, हे तुम्ही जर संधी चॅप्टर वाचताना खास करून संप्रसारण आणि यनादेश खाली अंडरलाईन करून घेऊन ते चॅप्टर क्लिअर करून घ्यायचे तुमचे, याच्यावरती प्रश्न येतात. बर, मुलांच्या शंका मात्र काही दिसत म्हणजे कुठे काहीच नाही, फक्त वॉचिंग दिसतंय त्यांचं, परंतु शंका मात्र काही कोणी विचारत नाहीत. म्हणजे तुम्ही लाजताय की तुम्हाला विचारायला घाबरताय की काय नाही, तुम्हाला जे मनात वाटेल ते मोकळेपणे विचारा. तुम्हाला जे काय विचारायचं ते भरतीच्या बाबतीत विचारा, विषयाच्या बाबतीत विचारा, किंवा आणखी काय विचारायचं ते विचारा, पण तुम्ही काही विचारत नाही. तर बर, आता मराठी भाषेचे पहिले पुरावे कुठे मिळत आहेत याच्याविषयी एक प्रश्न होता. रत्नागिरीला हा प्रश्न कोर्टात गेलेला आहे, मॅटमध्ये गेला होता. म्हणजे ग्रामसेवक भरतीला हा प्रश्न विचारला होता की पहिले पुरावे कुठे मिळतात. आता वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर होतं श्रवणबेळगोळ कर्नाटक राज्यामध्ये, ते उत्तर होतं. तर आणि त्याच्यामध्ये आरवी हा एक शब्द होता की तो पण दिलेला होता. आता नवीन ज्यावेळेस रंगनाथ पठारे समिती नेमली गेली तर त्यांनी मराठी भाषेचा पहिला पुरावा तर मात्र नाणेघाट इथं दिलं, जुन्नर तालुक्यामध्ये. त्यांनी तर वेगळाच दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक पुस्तकात तुम्हाला 4थीच्या पुस्तकात आरवी होतं, त्याच्यानंतर वाळिंबे सरांच्या पुस्तकात श्रवणबेळगोळ होतं, आणि रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामध्ये मात्र नाणेघाट हे होतं. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी व्हेरिएशन आहे, आणि ज्याच्या हातात जे मटेरियल सापडेल तसा प्रश्न त्या ठिकाणी निघून जात असतो. शेवटी हा प्रश्न कोर्टात गेला होता. जे शासनाच्या पुस्तकात होतं ना, 4थीच्या पुस्तकात, पाठ्यपुस्तक मंडळात, तर ते उत्तर ग्राह्य धरावं लागलं शेवटी लास्टला. म्हणून जर तुम्हाला 5वी 10वीच्या पुस्तकातलं व्याकरण थोड्याफार प्रमाणात काही एक सहज वाचून घेता येत असेल तर ते सुद्धा वाचून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जर का चुकून जर एखादी प्रश्नपत्रिका 11वी 12वीच्या शिक्षकाने जर काढली तर मी तुम्हाला सांगतो सगळा म्हणजे त्या प्रश्नपत्रिकाचं जो कल आहे तो त्या 11वी 12वीच्या विषयाकडे नसतो. तो प्रश्न असते. अलीकडे इंग्लिशचा पेपर तसाच काढला आहे, म्हणजे अलीकडे ट्रेंडमधला कुठेच नाही, त्याचं काही ताळमेळच लागत नाही की पेपर काय नेमका कोणता, कारण तो सगळा 11th आणि 12वीच्या सिलेबसवरती अवलंबून असणारा पेपर आहे, MPSCने काढलेला. म्हणून पेपर सेटर कोण आहे त्याच्यावरती पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात की तो कोणत्या मानसिकतेतून किंवा कोणत्या बॅकग्राऊंडमधून आला, की तो सिनियर कॉलेजला शिकवतो की तो कॉम्पिटेटिव्हला शिकवतो किंवा
तो 11वी-12वीला शिकवतो, ह्याच्यावरून सुद्धा प्रश्नपत्रिका स्वरूप ठरत असतं. आणि असं विषयाला कुठं वेटेजच दिलेलं नाही. म्हणजे असं आपण फक्त कॅल्क्युलेशन करायचं, व शब्दविषयावर 2 प्रश्न आलेत, क्रियाविशेषणावरती 4 आलेत, याच्यावरून फक्त आपण आपले अंदाज लावत बसायचं. म्हणजे असं काही कुठेच काही तंत्र पाळलेलं नाही. सगळं ग्रामर, मराठी व्याकरण म्हणलं की व्याकरणात काही पण आहे. अमुक विषयावरती एवढेच प्रश्न विचारला पाहिजे असं कुठेही शासनाने बंधनच ठेवलेलं नाही. कारण त्याच्यामुळे भांडणं व्हायचे. मग कधी कधी कमी जास्त वेटेज झालं की मुलं मग किरकिर करायचे. मग ते टाळण्यासाठी काय केलं की फक्त व्याकरण टाकून दिलं आणि झालं. मग व्याकरणामध्ये सर्वच घटक समाविष्ट असतात. त्याच्यामुळे कोणाला काही म्हणायची काही चान्सेस ठेवलेला नाही. तुमच्या काही शंका असतील तर फोन नंबर तुम्हाला परत एकदा पुन्हा सांगतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला, काल मी लाईव्ह गेलो होतो तिकडे वाशिमला, तर तिकडे मुलांनी मला विचारलं तुमचं नाव काय आहे. तर मी तुम्हाला पण नाव सांगून ठेवतो माझं. मी बाळासाहेब आनंदराव शिंदे आहे. माझं एक मराठीचं पुस्तक आहे, एक इंग्रजीचं पुस्तक आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांना गेल्या 15-20 वर्षांपासून शिकवण्याचं काम करतो मी. आणि एक प्रश्नपत्रिका संच आहे पोलीस भरतीचा, एक 84 आता नवीन आवृत्ती येते. मराठी आणि इंग्लिशच्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यात टाकलेत. आतापर्यंत MPSCने जेवढे विचारले त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा एकदम व्यवस्थित देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझे बुक्स आहेत मार्केटमध्ये. पोलीस भरतीसाठी अत्यंत चांगलं पुस्तक आहे. मी म्हणणार नाही की माझंच पुस्तक वाचा, तुम्ही कोणाचंही वाचू शकता. पण जर एक चांगलं पुस्तक पास होण्यासाठी माझं पुस्तक महत्त्वाचं आहे, हे पण तुम्ही वाचलंच पाहिजे असं मी तुम्हाला अगदी प्रकर्षाने सांगतो. आणखी मुलांचं एक म्हणणं असतं की एक ठोकळा वाचायचा की नाही आहे. हो, मार्केटमध्ये भरपूर ठोकळे आहेत आणि चांगल्या सरांचा एकदम चांगला उत्कृष्ट ठोकळा आहे. नवीन त्यांनी खूप चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत, तो पण वाचा तुम्ही. पोलीस भरतीला बरेचसे प्रश्न त्याच्यातून उतरतात. त्याच्यानंतर विठ्ठल पुंगळे सरांचा त्याच टाईपचा एक ठोकळा आहे, तेही तुम्ही वाचू शकता. पाटील सरांचं तर कंपल्सरी वाचणं आवश्यकच आहे, कारण पोलीस भरतीसाठी आणि बाकीच्या सगळ्याच एक्झामसाठी मुलं अगदी त्याचा वापर करतात म्हणजे करतात. गणिताचे पण मार्केटमध्ये भरपूर चांगले पुस्तकं उपलब्ध आहेत. एक पुस्तक झाल्यानंतर दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचा. 2-2, 4-4 पुस्तकं समोर ठेवून अभ्यास करायचा नाही. एक पुस्तक झालं की नंतर दुसरं पुस्तक हातात घ्यायचं, तोपर्यंत हाताळायचे नाही. तर तुमचं कन्फ्युजन होईल पूर्णपणे. याच्यात हे दिलं त्याच्यात दिलं, म्हणजे आपण फक्त विचार करण्याचाच वेळ घालवतो, आपला अभ्यास राहतो बाजूला. म्हणून एक पुस्तक संपलं की नंतर दुसऱ्या लेखकाचं पुस्तक घ्यायचं. ठीक आहे, मला असं वाटतं हे सगळं आता थांबवतो मी इथे. तुमच्या ज्या शंका आहेत त्याच्या शंका तर काय माझ्यापर्यंत मीच कुठपर्यंत बडबड करणार आहे. पण तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन येतो आहे मी. मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GS यांचे सगळे लेक्चर्स आम्ही येत्या काही दिवसामध्ये, आता आमचं शूटिंग चालू आहे, व्हिडिओज शूट करतो आहे मी, ते ऑफलाईन तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. हे सर्वच्या सर्व लेक्चर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आमचं एक स्वतंत्र ॲप्स त्या ठिकाणी येतं आहे आणि त्या ॲप्समधून तुम्हाला हे सर्व व्हिडिओज मिळतील. याचा लाभ घ्या. या कोरोनाच्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की बाबा आपण घरात अडकून पडलो, बोर होतं अमुक नाही. खरोखर चांगल्या रीतीने लाभ घेतला, कारण ही संधी होती त्यांच्यासाठी अभ्यासासाठी. एवढा सगळा शांत वातावरणात त्यांना वेळ मिळत होता आणि काहींना मात्र हा टाईम बोरिंग जात होता. म्हणून कोण कसं एखाद्या परिस्थितीचा फायदा करून घेते ते त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं. कधी बऱ्याचदा असं वाटतं की आपली परिस्थिती नाही, आपण खूप गरीब येतं, तर मग सगळ्या गोष्टी काय असतात. परिस्थिती सगळ्यांचीच, भारतातल्या 70% लोकांची परिस्थिती नाजूकच आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला अपवाद नाही. तर सिद्ध करण्यासाठी फक्त हिंमत लागते, एक स्वतःच्या मनाची तयारी लागते, कष्ट करण्याची तयारी लागते. कष्ट न करता जर फळाची अपेक्षा करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे आणि तो तुमच्या स्वतःच्याच प्रयत्नांशी अप्रामाणिकपणा आहे. जर कधी वाटलं की बाबा आपल्याला
खूप मानसिक त्रास होतोय वगैरे काय काय काय, तर माझ्या पुस्तकाचं पहिलं पान वाचा, ज्याच्यात मी माझी प्रस्तावना लिहिली. त्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की माणूस मोठं होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यकता लागतात. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. बाकीचं लेक्चर्स मी तुम्हाला याच्यावरती ॲप्सद्वारे प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे लेक्चर थांबवतो.